पूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा। विधान भवनामधील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातून बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। राज्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यासह अमरावती आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट तर इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी। कोल्हापुरातील अनेक धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित। राधानगरी, गगनबावडा, भुदरगड तालुक्यामधील निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले अनेक प्रसिद्ध धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। नागपूर जिल्हा परिषदेच्या सावंगा शाळेमधील स्लॅब कोसळला। सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, प्रशासनाचं दुर्लक्ष। आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण निलंबित। चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना दिलं होतं आदिवासी प्रमाणपत्र। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली अधिवेशनामध्ये घोषणा। सिंधुदुर्गमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंजुरी। आराखड्यानुसार 30 किलोमीटरऐवजी 10 किलोमीटर बोगदा खोदावा लागेल। शक्तीपीठ प्रकल्पाचा खर्च कमी होणार। कोल्हापुरातील प्रलंबित अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा अखेर दृष्टिक्षेपामध्ये। अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यामधील कामासाठी 143 कोटी रुपयांचा निधी मंजूर। नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर आकर्षक सजावट। नागपूर रेल्वे स्थानकाचा इतिहास समजण्यासाठी प्रदर्शनाचंही आयोजन। हिंगोलीमधील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। गैरहजर मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये पांदण रस्ते अथवा शेतकऱ्यांची गैरसोय होते। शेतीची मशागत करण्यासाठी मोठी अडचण। शेतकऱ्यांकडून पांदण रस्ते तात्काळ करून देण्याची मागणी। अकोला जिल्ह्यामधल्या म्हातोडी इथे शेतात जायला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण। रवींद्र भांडे यांच्यापुढे शेती कशी करायची असा प्रश्न। बाजूच्या शेतकऱ्याने जेसीबीने खोदून ठेवला मोठा खड्डा। सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीकडनं तोडफोड। राजू उर्फ बारक्या लोंढे असं आरोपीचं नाव। खिडक्यांच्या काचा फोडल्या। पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यामध्ये आणल्यानंतर ही घटना। नागपुरात घरफोडी करणाऱ्या अफरोज शमशाद अन्सारी नावाच्या आरोपीला अटक। नंदनवन पोलिसांची कारवाई। अन्सारीवर विविध गुन्हे दाखल। 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। नांदेडमध्ये फळबागांच्या नुकसानीचा विमा मिळणं कठीण झालेलं आहे। जिल्हा प्रशासनानं दिलेला नुकसानीचा अहवाल विमा कंपनीनं नाकारला। कृषी मंत्र्यांकडनं बैठक लावण्याचं आश्वासन। जालन्यामध्ये विविध भागांमधून चोरी केलेल्या 8 दुचाकी जप्त। 2 जण ताब्यात। डीबी पथकाची कारवाई। वाशीमध्ये रस्त्याच्या कडेला मुदत संपलेल्या औषधांचा साठा आढळला। जवळका ते जामखेड रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये औषधांचा साठा फेकल्याचा प्रकार। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। उद्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता। बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणी मोहिमेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता। प्रियंका गांधींच्या पतीविरोधामध्ये ईडीचं आरोपपत्र। हरियाणा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रांच्या विरोधात आरोपपत्र सादर। इन्कम टॅक्स रिफंड इतकाच जीएसटी रिफंड सोपा करण्याचा केंद्र सरकारच्या हालचाली। केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू। व्यावसायिकांनी 10 ते 15 दिवसांच्या आत जीएसटी रिफंड मिळणार। देशामधील तब्बल 1,17 लाख मृत व्यक्तींचे आधार क्रमांक बंद। फसवणूक टाळण्यासाठी यूआयडीएआयचा उपाय। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीसाठी आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन जबाबदार। कर्नाटक सरकारच्या अहवालामधून आरोप। पुनर्परवानगीशिवाय रॅलीचं एकतर्फी आयोजन केल्याचा अहवालामधून ठपका।